नमस्कार, सातारा सेमी स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। सातारा बैतूल माल कमिटी सातारा यांची जनसेवा हीच ईश्वर सेवा मोफत आरोग्य शिबिर संपन्न। या कमिटीने माणुसकी जपली। 25 मे रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत सातारा बैतूल माल कमिटी व अथायू हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने इकरा इंग्लिश मीडियम स्कूल येथे विविध आरोग्य तपासणी व ऑपरेशन शिबिर संपन्न। या शिबिराचे उद्घाटन चेअरमन बाबाशेठ तांबोळी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले। जिल्ह्यातील जवळजवळ 100 पेक्षा जास्त लोकांची तपासणी करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे अथायू हॉस्पिटल मध्ये सर्जरी शासकीय योजनेत बसून ही सुविधा देण्यात येणार आहे व कमिटी मार्फत गाडीची सोय करण्यात येणार आहे, असे संयोजकाने माहिती दिली। तुम जमीन वालों पर रहम करो, आसमान वाला तुम पर रहम करेगा। या निष्ठेने जवळजवळ गेली 5 वर्षे ही कमिटी काम करत आहे। यापुढेही दरवर्षी असे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिली। यावेळी चेअरमन बाबाशेठ तांबोळी, सदस्य अमीन शेठ कच्ची, अमजद शेख, शकील शेख, अबिद सय्यद, मुख्तार पालकर, खालिद मुजावर, शाकिर बागवान, शब्बीर मुल्ला, मुसाभाई मुल्ला, इब्राहिम मुल्ला, इक्बाल मोमीन, कर्तव्य सोशल ग्रुपचे मिलिंद कासार आणि इतर सदस्य यासह आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी तज्ञांची उपस्थिती होती। छोटे केले तर चालते। आज या ठिकाणी सातारा बैतूल माल कमिटी व अथायू हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आजारावर मोफत तपासणी शिबिरचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये हृदयविकार आहे, एंजियोप्लास्टी, बायपास, व्हेरिकोज व्हेन्सचे ऑपरेशन्स आहेत, मूतखडा, प्रोस्टेट, तसेच पित्ताशयातील खडे, अशा विविध आजारावर या ठिकाणी मार्गदर्शनही करण्यात आलेलं आहे, टेस्टिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि पुढे यांचे ऑपरेशन्स कसे होतील याबाबत सुद्धा संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तरी आम्ही सर्व शाहूनगर वासियांना आवाहन करतो की त्यांनी याचा खूप फायदा घ्यावा। आज या ठिकाणी कमीत कमी 100 लोकांनी या ठिकाणी या संधीचा फायदा उचललेला आहे। अशाच प्रकारे यापुढे सुद्धा सातारा बैतूल माल कमिटी विविध प्रकारचे उपक्रम राबवणार आहे व त्यासाठी सर्व सातारकरांनी, साताऱ्यातील सर्व शाहूवासियांनी यास खूप असं आम्हाला साथ द्यावी ही आम्ही सर्वांना या विनंती करतो। कोणकोणत्या तपासण्या आज झालेल्या आहेत? आज या ठिकाणी व्हेरिकोज व्हेन्सचे सुद्धा रुग्ण आढळलेले आहेत, त्यानंतर मूतखड्याचे सर्वात जास्त रुग्ण आहेत, नंतर प्रोस्टेट, त्याप्रमाणे पित्ताशयातील खडे आहेत, काही हृदयविकारावरचे रुग्ण आहेत, असे विविध प्रकारचे आजारावर या ठिकाणी तपासण्या झालेल्या आहेत।